त्या दिवसामध्ये साधनेसंबंधी मी काही नियम सांगितले, जपासंबंधी काही माहिती सांगितली, नामस्मरण आणि जप यातला फरक सांगितला आणि विद्यारण्यांची पण गोष्ट सांगितली आणि कौरव पांडवांच्या आधीच्या तिसऱ्या पिढीतील सम्राट प्रतीप त्याची कथा सांगायला मी काल सुरुवात केली. तर हा जो प्रतीप आहे हा एकाच वेळेला उत्तम राज्यकर्ता आहे आणि एकाच वेळेला उत्तम तपस्वी आहे. त्यामुळे गंगा जरी त्याच्या मांडीवर येऊन बसली तरी त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. पण त्यांनी सांगितलं, सून म्हणून मी तुझा स्वीकार करीन. त्यानंतर पहिला मुलगा त्याचा देवापी, दुसरा मुलगा शंतनू आणि तिसरा मुलगा बाल्लिक. तो बाल्लिक फार पराक्रमी होता. कौरव पांडवांच्या युद्धामध्ये तो बाल्लिक कौरवांच्या बाजूने लढला. पांडवांच्या खूप मोठ्या योद्ध्यांबरोबर त्याचं युद्ध झालं. शेवटी भीमानी त्याला ठार केला. इतका तो मोठा योद्धा होता. पण तो तिसरा क्रमांकाचा असल्यामुळे त्याला सिंहासन मिळालं नाही. त्याच्याऐवजी शंतनू हा दुसरा जो होता त्याला सिंहासन मिळालं. आणि शंतनूला जाताना सांगून गेले होते त्याचे पिताजी, गंगा जर तुझ्यावर प्रसन्न झाली तर तिला नाही म्हणायचं नाही, तिचा स्वीकार कर, मी तिला तसं वचन दिलेलं आहे. त्यामुळं हा शंतनू असा शिकारीच्या निमित्तानं राजधानीच्या बाहेर पडलेला असताना गंगेच्या किनाऱ्यावरती विश्रांती घेण्याकरता बसलेला होता. बराच वेळ शिकार करून झाली. सगळं सैन्य आजूबाजूचे होते. त्यांना जरा दूर राहायला सांगितलं आणि आपण एकटाच बसला असताना एकटाच बसलेला होता आणि ती संधी साधून इतक्या तरुण वयामध्ये उत्तम साजशृंगार करून गंगा समोर प्रगट झाली. लांब होती ती. दोघांमधला फरक लक्षात घ्या. प्रतीप उठला पण नाही, प्रतीप त्यांनी बघितलं पण नाही, प्रतीप बोलला पण नाही. इथे उलटा प्रकार आहे. ती दिसल्याबरोबर हा जागेवर उठला आणि तिची वाट बघत बसला. तर तिच्या लक्षात आलं की हा आपली वाट बघतोय. मग ती त्याच्या जवळ आली. जवळ आल्यानंतर तिने बोलायच्या ऐवजी हाच म्हणाला, मी तुझ्या सौंदर्यावर प्रसन्न झालेलो आहे, तेव्हा तू माझी पत्नी व्हावं असं मला वाटतं. तिने आधी नकार दिला, मला जमणार नाही, मला जमणार नाही. त्याला परावृत्त करण्याचाही तिने प्रयत्न केला. पण तिला माहिती होतं म्हणजे बापाने आपल्याला काय काय सांगितलंय ते. तरी पण परीक्षा घेण्याकरता म्हणा बऱ्याच वेळ ती प्रयत्न करत होती. आता योग्य नाही, ही वेळ नाही, मला वेळ नाही, अमुक नाही तमुक नाही. हे सगळं नाटकच होतं. कारण मी नकार द्यायचो तर यायचंच नव्हतं ना. पण त्याला काही एवढं भान नव्हतं. तो एकच म्हणत राहिला, तू मला टाकू नकोस, तू मला सोडून जाऊ नकोस, तू माझी पत्नी हो. मग त्याची पूर्ण जेव्हा खात्री झाली तिची की हा आता आपल्याशिवाय राहू शकणार नाही, तेव्हा मग तिने अटी घालायला सुरुवात केली. पण माझ्या काही अटी असतील तर तुम्हाला मान्य असतील तर मी लग्न करेन. म्हणजे आधी होकार दिलं पण अट घातली. हो चालेल म्हणाले. काय तुझ्या अटी आहेत? काही नाही, माझ्या मनाविरुद्ध वागायचं नाही, ही माझी पहिली अट. हो चालेल म्हणाले. मी जे करीन त्याच्या विरोधात तुम्ही बोलायचं नाही. चालेल म्हणाला. हे मान्य केलं तर मी लग्न केलं. मी मान्य करतो म्हणाले. मी राजाच आहे, मला कोण अडवणार आहे म्हणाले. आणि माझ्या मनाविरुद्ध असं तू काय बोलणार आहेस म्हणाले. तर तुझ्या दोन्ही अटी मला मान्य आहेत. म्हणजे ठीक आहे, मी लग्न करते. आणि मग राजा तिला राजधानीत घेऊन आला. लग्न झालं. पण या गंगेला आणखीन एक शाप म्हणा वरदान म्हणा असं होतं की त्याला
ब्रह्मदेवाच्या दरबारात सगळेजण बसलेले असताना ही गंगा अशीच 18-20 वर्षाची असताना अशीच गेली, झिरझिरीत पातळ नेसून. एकवस्थानं असेल परंतु तसंच. आणि कोणाचंही लक्ष गेलं की पुरुषांनी तिच्याकडे बघतच राहावं अशी अपेक्षा असणारी ती मुलगी, त्या संबंध ब्रह्मदेवाच्या दरबारात महाभिष नावाचा एक सम्राट बसलेला होता. बाकी काही ऋषीमुनी होते, बाकीचे पण होते. तर त्या दरबारामध्ये वाऱ्याची मोठी झुळूक आली आणि हिच्या अंगावरचं वस्त्र बाजूला झालं. तर बाकी सगळ्यांनी माना खाली घातल्या. अनावृत स्त्रीला पाहू नये या नियमाप्रमाणे त्यांनी डोळे खाली गेले, माना खाली घातला. आणि हा मात्र अनिविष नेत्रांनी तिच्याकडे पाहतच राहिला. त्याला लक्षात आलं नाही की आपण करतोय बरोबर नाही. हे ब्रह्मदेवाच्या लक्षात आल्यानंतर ब्रह्मदेवाने त्याला शाप दिला की तुला मृत्यूलोकामध्ये जन्म येईल. तसंच त्या अष्टवस्तू जे होते त्यांच्या इकडनं प्रमाद घडल्यामुळे वसिष्ठांनी त्यांना शाप दिला होता की तुम्हाला मृत्यूलोकामध्ये जन्म घ्यावा लागेल. ते सगळे मृत्यूलोकात जात असताना गंगेची मध्ये भेट झाली तेव्हा सगळ्यांनी सांगितलं गंगेला की तू आम्ही तुझ्या उदरी जन्म घेतो आणि मग आम्हाला तू मुक्त कर. तर गंगेने ती अट मान्य केली. आणि गंगेला हे माहिती होतं की हे सगळे आपल्या पोटी जन्माला येणार आहेत, म्हणून तिने शंतनूला अट घातली होती की माझ्या मनाविरुद्ध बोलायचं नाही, मी करीन त्याच्या विरोधात विरोध दर्शवायचा नाही. त्याचबरोबर आणखीन एक रहस्य तिथे सांगितलेलं होतं की ही जी 8 मुलं हे 8 वस्तू जे आहेत त्यापैकी 7 जण जन्माला आल्याबरोबर मरतील. हा महाभिष जो आहे हा जरी जिवंत राहिला तरी हा निपुत्रिक म्हणून संबंध आयुष्य काढेल. हे गंगाला माहिती होतं. त्याप्रमाणे शंतनूपासून त्याला जो मुलगा व्हायचा तो प्रत्येक मुलगा झाला की ती पुन्हा नदीत बुडून द्यायची. तो त्याला असह्य वेदना व्हायच्या. असं काय करते, ऐकायला कशी नाही, कारण गंगा ही पवित्र आहे, दयाळू आहे, पापहारिणी आहे, अमुक आहे तमुक आहे असं आपण ऐकतो ना. ती गंगा बरं काही तो प्रत्येक मुलाला ती बुडवून मारायची. पण तिचं आकर्षण जास्ती असल्यामुळे हा काही तिच्या विरोधात बोलायचा नाही. अशी 7 मुलं गेली आणि 8व्या मुलाला जन्म झाल्यानंतर जेव्हा ती त्याला बुडवायला निघाली तेव्हा म्हणाला अगं तू काय करतेस, कशाला मारतेस त्याला. तिला एवढंच वाक्य पाहिजे होतं. त्यामुळे तुम्ही माझ्या मनाविरुद्ध बोललात म्हणून ह्या मुलाला मी ठेवते, पण आता मी तुमच्याकडे राहणार नाही, तुमचा आमचा करार असा ठरलेला आहे. मग त्याचा नाहीला त्याला, पण ती म्हणली ह्या मुलाला मी घेऊन जाते, याला सर्वशास्त्र आणि सर्वशस्त्र विशारद करते आणि मग तुम्हाला मी आणून देते. तिने पटकन आणून नाही दिला. वसिष्ठ, परशुराम, बृहस्पती असे मोठमोठे शिक्षक त्याला लाभले त्या मुलाला. आणि याला जेव्हा लक्षात येतं तेव्हा तिला तो आठवणीनं बोलवायचा. शंतनूंनी बोलवल्यानंतर ती प्रगट व्हायची आणि तो प्रत्येकाला म्हणायचा त्या मुलाला घेऊन गेलीस तर कधी आणून देणार आहेस, मला त्याला बघायची इच्छा आहे, माझा युवराज आहे तो, माझ्या सिंहासनाचा वारसदार आहे, त्याला लवकर आणून दे, लवकर आणून दे. खूप अर्ज केल्यानंतर खूप तयार झालेला युवराज, वयात आलेल्या युवराजाला ती घेऊन आली, स्वर्गातनं घेऊन आली आणि त्याच्या स्वाधीन केला आणि पुन्हा अंतर्धान झाली. याचं नाव देवव्रत तिनेच ठेवलं होतं, कारण तो स्वर्गात असताना देवांची व्रतासारखी सेवा करायचा. देवव्रत नाव पडलं त्याला. तो व्रती होता. व्रती असणं हा त्याचा स्थायी भाव होता. ते भयच्छेदक लक्षण होतं. कोणतंही काम करताना व्रत म्हणूनच करायचं. हा देवव्रत जो आहे तो व्रताचरणीय. व्रत काय त्याचं,
तोंडातून शब्द बाहेर पडला की त्याच्यात बदल करायचा, हे त्याचं व्रत आहे. तो बराच विचार करून करतो, पण तरीही तो त्याच्या स्वतःच्या शब्दांच्या बांधणीमध्ये अडचणी देतो, आणि ही अडचण त्याचा डोळे मिटेपर्यंत आहे. गंगेनं त्याला आणून दिला शंतनूकडे. शंतनूला खूप आनंद झाला. शंतनू त्याला युवराज पदावरती अभिषेक केला. आता तो युवराज झाला. आधी तो पराक्रमीच आहे. परशुरामाकडनं विद्या मिळाली. कितीतरी मोठमोठ्या लोकांनी त्याला विद्या दिली. ज्ञानाच्या बाबतीत, अध्यात्माच्या बाबतीत, तपश्चर्याच्या बाबतीत, राजकारणाच्या बाबतीत. असं म्हणजे महाभारतातलं शांतीपर्व असं आहे की त्याच्यामध्ये अमुक एक धर्म नाही असं नाहीच आहे. ते सगळं भीष्मानेच सांगितलं. महाभारतामधला 3 माणसं अशी आहेत, ती जर बाजूला काढली तर महाभारतात काय अर्थ राहत. तरी पहिला भीष्म, दुसरा विदुर आणि तिसरा युधिष्ठिर, हे तिघेही नीतिमत्तेचे खंदक आहेत, नीतिमत्तेचे मानदंड आहेत. कोणताही करण्याकरता ते निर्णय बदलत नाहीत आणि नीतीला सोडून वागत नाहीत. त्यांच्यावर आपत्ती येते, आपत्ती त्यांच्यावरच येते जे नीतीला धरून राहतात. ते अनितिमानाला आपत्ती नसतेच, अनितिमान असणं हीच आपत्ती असते. मुद्दाम अनितिमान माणसं शोधायची गरज नाही. जी आपत्ती आहे ती अनितीचीच आहे. अनितीचाच वास्तव व्यवहारातला अर्थ आपत्ती असा आहे. एखाद्या घरामध्ये सतत आपत्ती येत असेल तर डोळे मिटून सांगावं, अनितिमान लोक आहेत. पूर्वजन्मातली अनिती आहे, पूर्वजन्मातले यांचे पूर्वज अनितिमान हेच त्यात उत्तर आहे. बारीक सारीक गोष्टीमध्ये नकार देण्याकरता जे सामर्थ्य लागतं ते व्रताने येतं, म्हणून व्रत करायचं. एकादशी करायची याचा अर्थ घराच्या बाहेर न जाणं हाच त्याचा अर्थ आहे. घराच्या बाहेर न जाणं, मौन पाळणं, कमीत कमी खाणं, बाहेर कुठेही जास्ती संपर्क न करणं. आता आपण मी मौन आहे म्हणतो आणि मग हा आपल्या ह्याच्यावरती बोलतच राहतो. नाही, माझं मौन आहे म्हणून मी बोलत नाही. अरे हेच बोलताय ना तुम्ही. तो हा जो व्रताचरणी आहे हा युवराज झाला. युवराज झाल्यानंतर त्याला जरा बरं वाटलं. शंतनूला कोणतरी वारसदार मिळालं म्हणून बरीचशी जबाबदारी त्यांनी त्याच्यावर टाकली. तो सांभाळतोय सगळं. आणि असाच गंगेच्या किनाऱ्यावरती शिकार केल्यानंतर शांतपणे बसलेला असताना त्याला ती सत्यवती दिसली. ती धीवर कन्या आहे असं सगळ्यांचं मत आहे, पण धीवर कन्या नाही, ती उपरिचर राजाची मुलगी आहे. त्याला 2 मुलगे झाले. त्यापैकी एक मोठा मुलगा होता तो त्यांनी आपल्याबरोबर नेला आणि या मुलीला ज्या कोळ्याला ती सापडली त्याला सांगितलं हिला तू सांभाळ. त्याची मुलगी नाही आहे, नाही तर तिच्या पुढे व्यास जन्माला आलेच नसते. हो, साधी गोष्ट आहे. ती जी मत्स्यगंधा होती परशुरामाची संलग्न झालेली, तिने वर मागून घेतला की माझ्या अंगाची दुर्गंधी गेली पाहिजे. त्या दुर्गंधी जाऊन सुगंध तिच्या अंगाला आला. ही जी सत्यवती आहे ही पहिली मत्स्यगंधा, ही सत्यवती त्याच्या दृष्टीस पडली. कोणाच्या? शंतनूच्या. महाभारतातलं पानापानावरती काम लंपट माणसं आहेत बरं. अशी परिस्थिती नाही आहे की महाभारतात ज्यांची नावं आहेत त्यांचं चरणतीर्थ घ्यावं असं नाहीये. मग ही तुमच्या आमच्यासारखीच माणसं आहेत. आपलं कामलंपटपणा दिसत नाही आणि त्यांचा दिसतोय एवढाच फरक लिहून ठेवलंय म्हणून असं समजण्याचं कारण नाही. आम्ही फक्त वसिष्ठाचे अवतार, वसिष्ठाची आईच मुळी अप्सरा. कितीतरी तपोवनात ऋषी कामलंपट आहेत. कितीतरी ऋषींचा जन्म अशा स्त्रियांपासून झालेला आहे. हो, आणि म्हणून मी एका ठिकाणी म्हटलंय, पुराणातच म्हटलंय, सगळं जग जिंकणं सोपं आहे, काम जिंकणं सोपं नाही. म्हणून आपले सगळे संत गृहस्थाश्रमी आहेत बघा. एखादा अपवाद रामदासांचा सोडला तर सगळे संत गृहस्थ आहेत. त्याचं कारणच आहे निसर्गाच्या फार विरुद्ध जाता येत नाही, जाऊ नये शहाण्या माणसं. निसर्ग तुम्हाला फटका दिल्याशिवाय राहत नाही. तुम्ही एक तर वेळे व्हाल नंतर कामातून जाल. त्यापेक्षा कामाला शरण जाणं हा सगळ्यात सोपा मार्ग. सांगितलं तर हा राज्यकारभारात लक्ष घालायला लागला. शंतनूला पण आनंद झाला. आणि असं एखाद दिवशी ती सत्यवती दृष्टीस पडली. सत्यवती दृष्टीस पडल्याबरोबर आता ह्याला काय
म्हणजे ज्या क्षणी त्याला समजायला पाहिजे होतं त्या क्षणी कळलं. तो लगेच तिला जाऊन म्हणाला, हे सुंदरी, मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे, तुझ्या सौंदर्यावर प्रसन्न झालेलो आहे, तू माझी पत्नी हो, मी माझा स्वीकार कर. ती पटकन हो म्हणाली का? नाही, माझे पालक म्हणाले अमुक अमुक आहेत, त्यांची संमती झाल्याशिवाय मला काही निर्णय करता येणार नाही. कोण तुमचे पालक आहेत? ते म्हणाले असे असे राजे आहेत, त्यांच्याकडे तुम्हाला जायला लागेल. दाशरथ तिथे त्याला भेटतो म्हणा. हा स्वतः राजा असून त्या खेड्यात त्या राजाकडे गेला, हिच्या बापाकडे. त्याला आश्चर्य वाटलं, बाहेर रथ येऊन उभा राहिलाय, आजूबाजूला असं की त्यांचे शिपाई गडी. हा धावत बाहेर आला. काय महाराज, तुम्ही स्वतः शंतनू महाराज, आमच्या राज्याचे सम्राट, माझ्या दरवाज्यात येण्याचं प्रयोजन काय, सेवा करू आपली? हा मला सेवा काही करू नको, तुझी जी मुलगी आहे तिच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि मला ती पत्नी म्हणून हवी आहे, पण तिने तुमची संमती असेल तर मिळेल असं त्यांनी सांगितलं. तर तुम्ही मला तुमची मुलगी द्या, मी मागायला आलोय म्हणून. आता या ठिकाणी कल्पना करा, तुम्ही मागितल्यानंतर कोण नाही म्हणणार? आमचे अन्नदाते तुम्हीच आहात, केव्हा घेऊन चला ना. असं म्हटलं असतं ना काय झालं असतं, पुढे महाभारतच झालं नसतं. महाभारतातल्या 3-4 घटना अशा आहेत की ते झाल्याच नसत्या, ते महाभारतच झालं नसतं. ते तुम्हाला ऐकायला मिळेल. हो, फार भाग्य आहे माझं, तुम्ही माझ्या मुलीची मागणी करतात, पण तुमचा मुलगा युवराज आहे, म्हणजे तो सिंहासनाचा अधिकारीच आहे. तुम्ही गेल्या, तुम्ही डोळे मिटलेत की तोच बसणार सिंहासनावर. मग माझी मुलगी तुम्हाला जो काय, त्यांच्या मुलानं सिंहासन मिळणार आहे का? जर तुमच्या या मुलाला, या मुलीला, तुमच्यापासून होणाऱ्या मुलाला जर सिंहासन मिळणार असेल तर मी तुम्हाला माझी मुलगी द्यायला तयार आहे. तर पटकन त्यांनी हो म्हटलं असतं, तरीही महाभारताचं चित्र वेगळं झालं असतं. मला विचार करायला लागेल. हो म्हणता येईल ना, काय अधिकार त्याचा आहे मुलाचा, आणि त्याचा मुलाचा अधिकार टाकून हिला होणाऱ्या मुलाला सिंहासन देण्याचा अधिकार याला कोणी दिलाय? आज जर नहुष राजा असता तर हे करू शकला असता. माझ्या मुलाला काय किंमत आहे, मी आहे म्हणून त्याला किंमत आहे, मी त्याला बसवलं म्हणून सिंहासनावर, मी त्याला कधीच घालवू शकतो, त्याचा काय संबंध, मला ही मुलगी पाहिजे, मग संपला विषय. असं जर तो म्हणता तर मग महाभारताचं चित्र वेगळं झालं. ठीक आहे, मी प्रयत्न करतो म्हणाला, पण मला माझ्या मुलाला डावलून तुझ्या मुलीसाठी असा निर्णय करणं शक्य होणार नाही. आणि तो निराश होऊन, कारण मुलगी मिळालीच नाही ना, तो निराश होऊन परत आला. आता आपल्या मुलाला कसं सांगायचं, ही मुलगी माझ्या मनात भरली म्हणून मला तिच्याशी लग्न करायचं आहे. आजचाही तरुण सांगणार नाही बाप, पण तो सांगायचं झालं तर इकडून तिकडून सांगायचं. पण ह्या तर राजकारणामधलं आणि राजा सिंहासनावर बसून जे काम करायचं त्याच्यावरचं लक्ष उडालं आणि हास्य केलं. महाभारतकार म्हणतात, तो जो हसतमुख होता तो तो एकदम म्लान झाला. काय करावं? आणि हळूहळू ही गोष्ट इतरांच्या लक्षात आली, तशी ती देवव्रताच्या लक्षात आली. नाव देवव्रतच आहे बरं का, भीष्म झाले नाही. मग शेवटी देवव्रताने आपल्या पित्याला विचारलं की महाराज, बरेच दिवस मी बघतोय तुमचं चित्त स्थिर नाही आहे, तुम्हाला तुमचं हास्य कुठेतरी नाहीचं झालंय, तुमचं कसले तरी दुःखानं तुम्ही व्यथित आहात. माझ्यासारखा कर्तबगार आणि पराक्रमी मुलगा तुमचा युवराज असताना तुम्ही एखाद्या धर्मसंकटात असावं हे मला पटत नाही. काय आहे ते सांगा. आता खरं म्हणजे ह्याला संधी मिळाली सांगायची, पण ह्याला सांगता येत नाही ना, कारण तो वारसदार आहे. सरळ बोलायचं म्हणजे तू सिंहासनावर बाजूला असंच सांगायचं. बरं, सिंहासनावर बाजूला हो म्हणायचं म्हणजे त्याच्याच हाताने त्याला बसवलाय, मग कसं मार्गदर्शन करायचं? अशा धर्मसंकटात असं तुम्हाला काय आहे तो विचारलंच म्हणून सांगतो, मी व्यथित आहे, ही गोष्ट खरी आहे, तू ओळखलास ते बरं झालं. अडचणीचं काय आहे म्हणजे तू एकुलता एकच मुलगा आहेस माझा, आणि एवढा मोठा कुरु साम्राज्याचा तू एकमेव वारसदार आहेस.
अडचणीचा भाग असा आहे, उद्या कमी जास्त तुझ्या बाबतीत काही झालं तर सिंहासनाला वारसदार कोण या चिंतेमध्ये मी व्याकुळ झालेलो, म्हणजे मला दुसरं लग्न करायचं आहे हे त्याने अप्रत्यक्ष झालं सूचित केलं. हो का, नाही तुम्ही काळजी करू नका, मी आहे व्यवस्थित बघतो म्हणाले. त्याला काय म्हटलं शंतनूला, हे झाल्यानंतर तो विचारत पुढे काय झालं अमुक तमुक, त्याने काही चौकशी केली नाही. पण शंतनूपेक्षा वयानं मोठे असणारे जे प्रधानजी आहेत त्यानं जाऊन तो भेटला. कोण, देवव्रत, किती सदाचरणी असेल आणि किती आब असेल त्याच्या वागण्यात. आणि त्यांना विचारलं, मला ते असं म्हणतात, नक्की कारण त्यांनी काही सांगितलं नाही. तुम्हाला काही कळलंय का? हो आम्हाला कळलंय, आम्हाला म्हणजे बहुतेकानं सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांच्यासमोर कोणी बोलत नाही आहेत. काय तर दाशराजा जो आहे त्याची मुलगी जी आहे ती त्यांच्या मनात भरलेली आहे आणि तिच्याशी त्यानं लग्न करायचं आहे. पण त्या मुलीच्या बापाने अट घातलेली आहे की हिला होणारं जो अपत्य आहे त्याला सिंहासनावर बसायला मिळालं पाहिजे. आणि म्हणून म्हणाले ते व्यथित आहेत, कारण तोंडाने तुम्हाला सांगता येत नाही आणि मनातनं सत्यवती जात नाही. मग अशा वेळेला व्यथित असण्याशिवाय दुसरा काय मार्ग आहे? हो का, ठीक आहे म्हणाला. तो बापाला भेटायला गेला नाही, मला कळलं तुमची भानगड, असं नाही सांगायला गेला. तुम्ही भानगडबाज आहात हे मला कळलं असं बोलायला नाही गेला. त्याने काय केलं असेल, विश्व सकाळी उठल्यानंतर विश्वाला नमस्कार करावा त्याची जी कारणं आहेत त्यापैकी हे एक कारण आहे. त्यांनी सरळ रथात बसला आणि दासराजाकडे आला. दासराजाला आश्चर्य वाटलं, आधी बाप येऊन गेला, आता मुलगा आला, या 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 काय आपली सेवा करू. काही नाही, तुमची मुलगी म्हणाले माझ्या वडिलांना पाहिजे आहे म्हणाले, पत्नी म्हणून ती त्यांना आवडलेली आहे, ती तुमची मुलगी देण्याकरता मी आलोय, मागणी घालायला आलोय. मी नाही म्हटलेलंच नाही म्हणाले, तुमच्या वडिलांना सुद्धा सांगितलं, मी नाही म्हटलेलं नाही, मी एवढंच म्हटलं की हिला होणारं जे आपत्य आहे त्याला सिंहासनावर बसायला मिळालं पाहिजे, एवढंच मी म्हटलं. सोपं आहे म्हणाला. दासराजा म्हणाला, कसं सोपं आहे, तुम्ही युवराज आहात म्हणाले, ते सिंहासनावर खाली उतरलं की तुम्हीच बसणार आहात, सोपं कसं? नाही सोपं आहे म्हणाला, मी सिंहासनाचा अधिकारच सोडतो म्हणाला, विषय कुठे आला आता. आता एवढं म्हटल्यानंतर दासराजाने पटकन मुलगी द्यायला पाहिजे की नाही, काय त्याला दुर्बुद्धी झाली. तो म्हणाला, तुम्ही गर्भश्रीमंत आहात, तुमचं सगळं कुटुंब पिढ्यानपिढ्या म्हणाले श्रीमंतीतच वाढलंय म्हणाले, तुम्ही सिंहासनावर बसलात का आणि खाली बसलात काय फरक पडतो. मग देववर्धन, मग आता शंका काय आहे म्हणाले, शंका तुम्ही दूर केली, मग आता शंका आणखीन काय? शंका एवढीच आहे म्हणाले की उद्या म्हणाले या सत्यवतीच्या मुलांचं आणि आपापसात म्हणाले जर युद्ध झालं आणि तुमच्या बरोबर जर युद्ध झालं तर स्वाभाविकच म्हणाले ही दोन्ही मुलं किंवा जी काय मुलं होतील ती पराभूत होणार, म्हणजे त्यांना सिंहासनावर बसता येणार नाही. ही माझी व्यथा आहे. म्हणजे माझ्या मुलांचं आणि या मुलांचं युद्ध झालं तर मग माझ्या मुलांचा विजय झाल्यामुळे माझी मुलं सिंहासनावर बसतील, त्यामुळे ती व्यथा तुमची ऐकणार. हो म्हणा, ठीक असतंही सोपं आहे म्हणा, मी लग्नच करत नाही म्हणा, ब्रह्मचर्य राहतो, कुठे प्रश्न आला. त्याला मात्र असं वाटलं नव्हतं हा या टप्प्याला जाईल. त्यांनी पायच धरले, महाराज फार पुढे जाऊन तुम्ही हो मी आता शब्द बोलला म्हणजे आता मागे घेता येत नाही मला, माझं व्रत आहे मला, आणि आता ठेवा म्हणाला, माझ्या रथामध्ये मुलीला ठेवा म्हणाला. दासराजाला ती मुलगी रथात ठेवावी लागली. ही भीष्माची ताकद आहे. काय तुमच्या अपेक्षा तरी काय, मी पुऱ्या करतो ना. तुमच्या अपेक्षा असून असणार काय, सिंहासन मिळावं, सत्ता मिळावी, यापेक्षा आणखीन काय असणार आहे. सर्वसामान्य माणसाला 2-3च गोष्टीची गरज असते. सत्ता 4 भिंतीतली झाली तरी सत्ताच असते, पैसा हवा असतो आणि लोकांनी चांगलं म्हणावं असं वाटतं. आणखीन काय हवं असतं. आपण फार मोठी तपश्चर्या करा मी अशी आपली मागणीच नसते आणि आपल्याला लोकांनी तपस्वी म्हणून ओळखावं अशी भूमिकाच नसते. कसं करणार तपस्या आपण. हा त्या कोटीतला मुलगा आहे, एक तर गंगेचा मुलगा आहे,
सगळ्या मोठमोठ्या ऋषीमुनींनी त्याला विद्या दिलेली, किती पार्श्वभूमी मोठी आहे बघा. पण त्याच्या नशिबामध्ये पुत्रसुख नाही, पत्नीसुख नाही. सुरुवातीलाच गंगेला सांगितलेलं होतं शेवटचा जो मुलगा असेल तो निपुत्रिक असेल आणि ब्रह्मचर्य म्हणून त्याला आयुष्यभर काढावं लागेल. ते आज खरं झालं. मी सोडून दिलं म्हणाले, मी सिंहासनावरही बसत नाही आणि मी ब्रह्मचर्यच राहीन ना. म्हणजे प्रश्न आला नाही, मला मुलं होणार नाहीत, त्या मुलांचं तुझ्या मुलांची तुझ्या नातवांची लढी होणार नाही, त्यामुळे ती मुलं पारभूत होणार नाहीत आणि त्यांना सिंहासनावर कोणी बाजूला करणार नाही. आता काय हरकत आहे, काही नाही, संपलं म्हणून. आणि आपल्या रथामध्ये त्या सत्यवतीला घालून तो राजवाड्यात आलाय आणि बापासमोर म्हणायला, ही मुलगी करा लग्न. अरे बापरे, काय केलंस तू? काही नाही, या दोन्ही अटी मी मान्य केला. अरे मला विचारायचं तरी, त्यात काय विचारायचं? इथे बसायचं तिथे बसलो, लग्न केलं नाही केलं काय फरक पडतो? की सोपं आहे का ते? कल्पना सुद्धा आपल्याला धक्का देणारी आहे. अरे बापरे. पण त्याच्या मनात ती भरलेली असल्यामुळे शंतनूने खरं म्हणजे काय माहिती का, इथे इथे हा एक प्रश्न महत्वाचा आहे. त्यांनी बापाला सांगायला पाहिजे होतं, हे वय तुमचं लग्नाचं आहे का? या सिंहासनावर माझा अधिकार असताना तुम्ही या मुलीच्या अटी मला घालायला लावताय, पाहायला लावताय, तुम्हाला शोभत आहे का? किंवा त्याने असं म्हणायला पाहिजे होतं, दासराजाने सांगितलं, हा निर्णय करण्याकरता मला बाकीच्या मंत्रिमंडळाशी बोलावं लागेल, सगळ्यांशी चर्चा करावी लागेल आणि मग मी निर्णय घेईन, असं तरी म्हणायला पाहिजे होतं. तरी कसलाच विचार केला तो. एका बाबतीत अनेक ठिकाणी अविचाराचे त्याचे निर्णय चुकल्यामुळे तो एकाकी झाला. आणि जेव्हा राजधानीमध्ये लोकांना जेव्हा कळलं की आणि आजन्म ब्रह्मचर्याचं व्रत पत्करलेलं आहे, तेव्हा ही बातमी सगळी राजधानीत झालीच, राज्यभर झालीच. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही बातमी तपोवनात गेली. तपोवनातले ऋषी तुमच्या आमच्यासारखे ग्रस्त धर्माचेच होते. त्यांना काम म्हणजे काय माहिती होतं, काम क्रीडा म्हणजे माहिती होतं, काम वासना आणि काम भावना यातला फरक त्यांना माहिती होतं, कारण ते ग्रस्तच होते, मुलं बाळे होती त्यांना. हे कळल्यानंतर त्या सगळ्या ऋषीमुनींनी आपले सर्व दैनंदिन व्यवहार बंद केले आणि एका समूहानं ते सगळे ऋषीमुनी हस्तिनापुरामध्ये राजवाड्यासमोर आले. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. कधीही ऋषीमुनी राजवाड्यात जात नसत, राजा त्यांना भेटायला जायचा, अशी पद्धत आहे. आजही अशीच पद्धत आहे. जो जो सगळ्यात मोठा विद्वान असेल त्याला जाऊन भेटलं पाहिजे, अशी पद्धत आहे. तुम्ही म्हैसूरला कधी गेलात तर तुम्ही बघा, तिथे विरूपाक्ष शास्त्री नावाचे महापंडित होऊन गेलेत, नंतर पुतळा आहेत. एकाच बाजूला ते तपस्वी पण होते आणि एकाच बाजूला ते प्रचंड विद्वान होते. त्यांचा दरारा असा होता, त्यावेळचे जे संस्थानिक होते म्हैसूरचे, ते अंगावर शाल घ्यायचे, पण एका शालीनं 2 हात बांधायचे आणि मग त्यांना भेटायला जायचे. म्हणजे खूप लांब उतरायचे रथातनं आणि मग असे हात बांधून जायचे, असा त्यांचा अधिकार. ते कधी कुणाकडे गेले नाही, आपली घर सोडून कुठे गेले नाही, येथील त्यांना शिकवण्याशिवाय दुसरं काम केलं नाही. त्यांची जी पट्टशिष्य वैद्यनाथ शास्त्री 2 नंबर, त्यांचे जे पट्टशिष्य श्रीपाद शास्त्री किंदवडेकर आणि त्यांचे जे पट्टशिष्य ते आज तुमच्या समोर बसले दाजी पणशी, अशी ही आमची परंपरा आहे. तो त्यांचा जो तिथे पुतळा आहे त्याचा आजही सन्मान केला जातो. मी बघितलेलं नाही, मला बोलवलेलं नसल्यामुळे जाणं झालं नाही, त्याची आवश्यकता नाही. चांगलं फरक आहे. नुसती विद्वत्ता असून चालेल ना, विद्वत्तेच्या जोडीला तपस्या लागते. तपस्या बोलते, विद्वत्ता सगळं विद्वान सगळ्या घराघरात आहेत. विद्वत्ता असून चालत नाही, विद्वत्ता आवश्यक आहेच. पण आपल्या वाणीला परिवर्तन क्षमता येण्याकरता जी वाक्सिद्धी म्हणतात ती यायची असेल तिचा तपश्चर्यात लागते. आणि म्हणून हे जे विरूपाक्ष शास्त्री आहेत त्यांना भेटायला राजा जायचा. इथे उलट झालं, तपोवनात सगळे ऋषी राजाकडे आले. राजाला आतमध्ये बातमी कळल्यानंतर राजाला आश्चर्य वाटलं. राजा म्हणाले, झालं तरी का? तपोवनात वेळच्या वेळेला किराणा गेला नाही का? दूध पोचलं नाही का? पूर्वीची पद्धत अशी होती की तपोवनामधला जो वर्ग आहे त्यांची सगळी जबाबदारी राजाकडे होती. राजाच्या मंत्रिमंडळामध्ये एक स्वतंत्र असं खातं होतं, त्यांचं काम फक्त तपोवन सांभाळणं.
तपोवनातल्या ऋषीनं कुठे, मग तपोवनातल्या ऋषी काय करत होते? प्रक्षेपण करत होते, सद्विचारांचं प्रक्षेपण. सद्विचारांचं प्रक्षेपण चालू राहिलं तर तुम्हाला सद्विचारानं वागता येतं, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही कुठेही न जाता घरामध्ये बसून जरी एका जागेवर बसून जरी पसायदान म्हणत राहिला दिवसभर, तरी त्याचा परिणाम चारी बाजूच्या दिशांमध्ये होतो, दश दिशांना होतो. त्याचं कारण सद्विचार करणारा जो वर्ग आहे, जो तुम्ही बघितलेला नाही, पण त्याचं जे प्रक्षेपण चालू आहे आणि तुमचं प्रक्षेपण एकत्र झालं की तुमचं सामर्थ्य वाढतं. सांगायचं तात्पर्य त्यावेळेला त्यांनी सांगायला पाहिजे होतं कोणी देवव्रताने, बाबा तुम्हाला हे शोभत नाही, या वयात तुम्ही लग्न करणं योग्य नाही, आणि त्या मुलींच्या अटी मान्य करून तुम्ही मनातल्या मनात तिचं आठवण करत बसता, हे योग्य आहे का? हे सांगायला पाहिजे होतं. माझं मत असं आहे, काय मत आहे, रामाच्या समोर हाच प्रसंग आलेला आहे. दशरथाने कैकेयीला शब्द दिलेला आहे, 2 वर दिलेले, आणि ते वर पूर्ण करण्याच्या आधी तिला न कळत रामाला सिंहासनावर बसवायची इच्छा आहे. ही मनुष्य सुलभ भावना आहे. आणि कैकेयीला जेव्हा मंथरेंनी आठवण करून दिली तेव्हा कैकेयीने सांगितलं मला हे 2 वर पाहिजेत. एक भरताला सिंहासनावर बसवा आणि रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवा. हो म्हणता येत नाही, नाही म्हणता येत. आणि उद्या सकाळी राज्याभिषेक आहे, आणि रामाला बोलवण्याकरता कोणीतरी भालदार चोपदार केलेलं नाही, स्वतः सुमंत नावाचा जो मुख्य प्रधान आहे त्याला पाठवला. राम सीतेजवळ बसून उद्याच्या संपूर्ण समारंभाचं रसभरीत वर्णन करतोय. एक तरुण मुलगा एका आपल्या तरुण पत्नीला रंगात येऊन सगळं सांगतोय, उद्या असं होणार आहे, उद्या असं होणार आहे, उद्या अशी पुष्पवृष्टी होणार आहे, 12 नद्यांचं पाणी आणलेलं आहे, 12 समुद्राचं पाणी आणलेलं आहे, सगळं तीर्थस्थानं, असं सगळं तिला सांगत आहे. महाभारत आहे, हे रामायणात आहे. आणि तो आईन रंगात येऊन सांगत असताना दरवाजामध्ये ते आलेले आहेत. त्याला आश्चर्य वाटलं, वेळी कसे काय आले, काय 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 काही नाही म्हणे, महाराजांनी आपल्याला बोलवलंय भेटायला, आत्ता यावेळेला. हो लगेच बोलवलं. आलो. एक खाडकन तो माणसात आला, त्या तंद्रीमध्ये जो होता, पती पत्नींच्या तंद्रीमध्ये जो होता, खाडकन उतरला आणि झटकन निघाला. आणि त्यांच्या मागोमागच तो आला. वडिलांची आज्ञा म्हटलं तर बाकी सगळं तुच्छ समजलं पाहिजे, त्याला पुत्र म्हणतात. तो आला, तो हे खाली मान घालून बसलेल्या डोळ्यातनं पाणी येत आहे, मान वर करण्याची ताकद नाही. आणि काही अशी फटफट फट करते. ते कैकेयीचं भडकपणा मी सांगायची गरज नाही, आपल्या घरामध्ये आपण असेच वागतो. त्याने विचारलं, बाबा काय झालं, कशा करता मला बोलवलं? एकदा दोनदा 2 वेळा विचारलं. तिसऱ्यांदा विचारलं, महाराज काय हुकूम आहे, कशा करता मला बोलवलं? तो सुमंत बोले ना, ती मंथरा बोले ना. मग कैकेयी पुढे आली, म्हणाली रामा त्यांना काय म्हणायचं मी तुला सांगते. असं असं युद्ध झालं तेव्हा यांच्या रथाचं चाक मी धरून ठेवलं होतं, म्हणून यांना त्या युद्धामध्ये विजय मिळाला. तेव्हा प्रसन्न होऊन ते मला असं म्हणाले की मी तुला 2 वर देईन म्हणून. ते मी 2 वर मागितलेले आहेत. 14 वर्षावर वनवासा करता तू जायचं आणि भरताला सिंहासनावर बसवायचं, एवढंच मी फक्त म्हटलं. ताबडतोब सगळं बिघडलंच का? माझं काय चुकलं? मी काय विरोधी वागले? मी काय पतिव्रता नाही? असं कसं काय झालं कोण माहिती? तर रडतच नसलं. हो का? आता याच्यामध्ये बघा, प्रत्यक्ष दशरथाच्या तोंडून रामा तू 14 वर्ष वनवासाला जा असे वाक्य आलेलंच नाही. आता आईने सांगितलं म्हणजे बापाने सांगितलं सारखंच आहे. राम म्हणाला हे एवढंच सोपं आहे, बाबा नमस्कार मी चाललो. बघा ती तिकडे वाट बघते, आपला नवरा कधी येतोय आणि उद्या कधी आपण सिंहासनावर बसतो. या ठिकाणी शंतनूला समजून सांगण्याचं काम भीष्माचं आहे, देवव्रताचं आहे. देवव्रताने सांगायला पाहिजे नाही जमणार, असा विवाह करता येणार नाही आणि मी माझ्या सिंहासनाचा अधिकार सोडणार नाही. मी का सोडायचं? माझं काय, माझा अपराध काय?
तुम्हाला ती मुलगी आवडली, तुम्हाला लग्न करायचं, तुम्ही जाऊ शकता, मी सांभाळतो असं सांगायची ऐवजी त्यांनी त्याच्या कामवासनेला पाठबळ दिलं. इथून महाभारताचं उत्तरंड सुरू झाली. महाभारतामधला कोणत्याही पुरुषाला निरामय आनंद आयुष्यात मिळाला नाही. पांडव 36 वर्ष राज्य केलं, पण संबंध दग्धभूत आव्यात आल्यानंतर सगळा परिवार खाक झाला, राखाडी झाली, आणि मग ते सिंहासनावर काय मिळवलं त्यांनी? दुर्योधनाला सुद्धा त्यांनी जितका म्हणून दुष्टपणा करायचा तेवढा करून सुद्धा काहीही हाताला लागलं नाही, सगळं गेलं. हे सगळं जाणारच असतं, फक्त लोभाने आपण एकत्र करतो, हे माझं ते माझं ते माझं. ज्या क्षणी हा बाहेर पडला, राम बाहेर पडायला निघाला, तेव्हा मान वर करून फक्त दशरथ एवढंच म्हणाला की तू गेलास तर मी राहू शकणार नाही, मला पुत्रवियोगाचं दुःख सहन होणार नाही. तुम्हाला जर पुत्रवियोगाचं दुःख सहन होणार नसेल तर मला इथे राहणं आवश्यक आहे असं तो म्हणत नाही. त्याला माझा इलाज नाही. तुमच्या हात त्यांनी उत्तर दिलंय. गेल्या अनेक पिढ्यामध्ये सूर्यवंशातल्या राजांनी दिलेला शब्द मोडल्याचा इतिहास नाही. तुम्ही जर कैकेयीला वचन दिलं असेल तर मी जर आता नाही गेलो तर तुमच्या हातून वचनभंगाचा अपराध घडणार आहे आणि तो पुढच्या सगळ्या पिढ्यांना त्रास देणार. तुमच्या हातून वचनभंग होऊ नये म्हणून मी जातोय, चिंता करू नका. ते म्हणजे माझा प्राण जाणार आहे, किंवा तरी जाणारच नाही ना. मला फरक काय पडणार आहे? आज या घटकेला, आजच्या या 23 तारखेला आपण चिंतन कोणाचं करतोय? रामाचं करतोय. लक्षात घ्या, आपण देवव्रताचं चिंतन नाही करतो. तो काय चुकलाय ते सांगतोय आपण. त्यांनी पुढे येऊन सांगायला पाहिजे होतं कोणाला? शंतनूला. हे नाही जमणार, असं नाही चालणार. माझा अपराधच नाहीये. एक तर मी गंगेचा पुत्र आहे, मला गांगेय म्हणतात. तुमचा पुत्र आहे म्हणून मला शांतनू म्हणतात. आणि मी हे सगळं तुमच्याकरता करायचं. तुम्ही काय वैशिष्ट्य, पराक्रम काय देतो? कोणती मुलगी तुम्हाला आवडली, तुम्हाला आम्ही नाही म्हटलेलंच नाही. तुम्ही जाऊ शकता, कुठेही राहू शकता, राजवाड्यात राहणार, राजवाड्यात राहणार. पण त्याकरता मी का, माझा अपराध काय, असं नाही चालणार, असं त्यांनी सांगायला पाहिजे. मग काय झालं असतं? सगळं चित्रच बदललं असतं ना. सगळ्या पुढच्या पिढींना आनंदात बांधल्या असत्या. एका भीष्माच्या, आपल्या बापाचा आपण अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचा पितृभक्त आहोत हे दाखवण्याच्या नादापायी त्यांनी ब्रह्मचर्य पत्कारलं आणि सिंहासनाचाही अधिकार सोडला. काय मिळवलं त्यांनी? काय मिळवलं? सत्यवतीला दोन्ही झालेली मुलं अकाली गेली. सत्यवतीला मुलं झाल्यानंतर शंतनू गेलं. घरात पुरुष मनुष्यने म्हणून त्या मुलांचा संगोपन करण्याची जबाबदारी ह्याच्यावर आली. चित्रांगदाला लढाईची खुमखुमी असल्यामुळे त्याच्याच नावाचा गंधर्वशी लढताना तो गेला. तो लहान होता तरी त्यांच्याशी, त्या मुलींशी लग्न करून दिली. अंबिका आणि अंबालिका. तिच्याशी 12 वर्ष संसार करताना मूलबाळ काही न होता तो क्षयानं, टीबीनं मरून गेला. सिंहासनाला वाली कोणीच नाही. सिंहासन सांभाळायचं कोणी? आणि सिंहासनावर न बसता याला संबंध आयुष्यभर कुरुकुलाचा समृद्धी करता याचं आयुष्य गेलं आणि कुरुकुलाचा पूर्ण सर्वनाश झाल्यानंतरच डोळे मिटले. ही महाभारताची फलश्रुती आहे.